नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल MPSC विश्ववरती। तर मित्रांनो, कंबाईनमध्ये ग्रुप सीचा जो काही पेपर काल झालेला आहे, ओके, ग्रुप सीचा 1 जूनचा जो पेपर आहे त्यामध्ये 100 प्रश्न जे विचारले गेलेले आहेत त्या 100 प्रश्नामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, त्यानंतर आपल्या चालू घडामोडी वगैरे, सामान्य विज्ञान याचे जे काही प्रश्न आलेले आहेत ते सगळे प्रश्न आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, हा डी संच आहे, हे लक्षात घ्या। डी संचामध्ये आपला पहिला सेक्शन जो आहे हिस्ट्रीने सुरू होतो। तर अगोदर आपण हिस्ट्री म्हणजे इतिहासाचे 10 प्रश्न जे आलेले होते ते आपण बघूयात। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पॉलिटीचे 10 बघूयात। त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मग भूगोल वगैरे सगळेच आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि मित्रांनो, याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर आता मी आपलं WhatsApp चॅनल होतं, पण त्या ठिकाणी आपल्याला फोटोच्या स्वरूपात देता येते, PDF वगैरे तिकडे सेंड करता येत नाही WhatsApp चॅनलला। तर आपल्याला टेलिग्रामचं चॅनल सुद्धा मी ओपन केलेलं आहे। टेलिग्रामचा ग्रुप जो आहे त्याची लिंक मी कम्युनिटीच्या सेक्शनमध्ये पोस्टमध्ये अपलोड केलेली आहे, किंवा याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा दिलेली असेल, तिथे जाऊन तुम्ही हे PDF जे आहे ते मिळवू शकता। आणि सोबतच आता आजच तो ग्रुप मी ओपन केलेला आहे, त्याच्यामुळे मागचे जेवढे काही प्रश्नपत्रिका असतील त्या सगळ्या सुद्धा मी त्या ठिकाणी टाकणार आहे। तर डाउनलोड करण्यासाठी मग तुम्ही त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो बघा, ग्रुप सीचा जो पेपर होता हा डी संच आहे। त्यामध्ये आपण इतिहास या सेक्शनपासून सुरुवात करत आहोत। हे इतिहासाचं सेक्शन आहे, हे लक्षात घ्या। तर इतिहासाचे पहिले 10 प्रश्न, इतिहासाला 10 प्रश्न विचारले गेले ते कोणते आहेत तर बघू। पहिला प्रश्न बघा, इथे थोडंसं कट झालेलं आहे, बाकीचे सगळे जे काही हे आहेत पेजेस तर ते सगळे बाकीचे नीट आलेले आहेत। पण इथं लक्षात घ्या, इथं कंपनी सरकारनं असा आहे प्रश्न बघा, सुरुवात कशी होते की कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफील्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती। तर मित्रांनो, कंपनी सरकारनं त्यांच्या सैनिकांसाठी एनफील्ड रायफल जे आहेत त्या कशा चालवायच्या याच्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी अंबाला, सियालकोट आणि डमडम या ठिकाणी काय केलं होतं, प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती। ACD हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे। त्यानंतरचा बघा, पुढचा प्रश्न आहे इतिहासाचा, जोड्या लावाला हा प्रश्न आला होता। आणि आता बघा, इतिहासाचे जे काही 10 प्रश्न आहेत त्यापैकी 8 प्रश्न इझिली सगळ्यांचे सॉल्व्ह होतात लॉजिकने वगैरे। 2 प्रश्न आपण असंही बघतो इतिहासाच्या याच्यामध्ये 2 प्रश्न हे कुणालाच येत नाही आणि एखाद्याने तुक्का मारला तर येतो बरोबर। आता हा प्रश्न जो आहे तर या प्रश्नाचं उत्तर बघा, आता 1899 गुराखी मुंबई, 1906 भाला पुणे, 1907 हरकिशोर यवतमाळ, 1909 देशसेवक नागपूर। तर याच्यावरून बघा, आता याचं उत्तर जर बघितलं एचं आहे बघा, गुराखी मुंबई याचं आहे गीर। त्यानंतर 1906 भाला पुणे याचं उत्तर आहे श्री ल ना जोशी। त्यानंतर 1907 हरकिशोर यवतमाळ याचं उत्तर आहे कोल्हटकर। आणि 1909 देशसेवक याचं उत्तर आहे भोपटकर। तर याचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 4 याचं त्या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। नंतरचा बघा प्रश्न, आपला तिसरा प्रश्न, आता इथून बघा PDF एकदम छान हे झालेली आहे। तर बघा, तिसरा प्रश्न असा होता की सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे। मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आहे आणि शेवटीही राष्ट्रवादी आहे असं विधान कायदेमंडळातील भाषणामध्ये त्यांनी केलं। तर हे 2 विधानं जे आहेत या 4 ऑप्शनमध्ये एका व्यक्तीविषयी बोललेलं आहे, जसं की सरोजिनी नायडू त्यांना हिंदू मुस्लिम ऐक्यांचे राजदूत म्हटल्या होत्या, किंवा ते स्वतः त्यांचं एक विधान दिलं की मी प्रथम राष्ट्रवादी, नंतर राष्ट्रवादी, शेवटही राष्ट्रवादी आहे। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे त्या ठिकाणी मोहम्मद अली जिना, MA जिना असं म्हटले होते। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। चौथा प्रश्न बघा, इतिहासाचा चौथा प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली। आता एक गोष्ट लक्षात घ्या की इतिहासाचा जरी तुम्ही अभ्यास केलेला नसेल किंवा वाचलं नसेल जास्त, तरी हे बघा, ह्या प्रश्नावरून पुढचा प्रश्न सुटतो। म्हणजे एक प्रश्न म्हणजे दोन्हींची लिंक लावत, म्हणजे एकदम सोपा प्रश्न होता बघा, खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली। तर ते सालावरून होतं, म्हणजे आता हे सगळेच दुष्काळ आयोग आहेत, कॅम्पबेल आहे, ल्याल आयोग, मॅकडोनाल्ड आयोग, सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग, सगळेच दुष्काळाच्या संबंधित आहेत। पण 1883 सालावरून आपल्याला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्ट्रॅची आयोग। त्यानंतरचा 5वा प्रश्न बघा की पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सनदच असं केलं। तर आपल्याला माहिती आहे, आता जर तुम्ही कंबाईन PYQ ॲनालिसिसचं पण आपण सिरीज घेतली होती, त्यामध्ये पण आपण बघत होतो की सगळ्यांनी 1935च्या कायद्यावरतीच भरभरून टीका केली होती। त्यामुळे हा पण एकदम लॉजिकने सुटणारा प्रश्न होता की गुलामगिरीची एक नवी सनदच आहे असं 1935च्याच कायद्याला ते म्हटले होते। त्यानंतरचा बघा 6वा प्रश्न आपला आहे की प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था
ज्या आहेत त्या स्थापन केल्या गेल्या. आता हा पण सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवरती दरवर्षी आपल्याला प्रश्न दिसतो. एक तर प्रार्थना समाजावरती असेल, सत्यशोधकवरती असेल, आर्य समाजावरती असेल, एक प्रश्न हा कन्फर्म असतो, कधी कधी 2 असतात. तर त्याच्यावरती प्रश्न कसा विचारला की प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नक्की कोणकोणत्या संस्था ह्या स्थापन करण्यात आल्या. तर हे कीवर्ड्स. आता बघा, सोशल सर्व्हिस लीग नामजोशी हे त्याचं उत्तर नाही. बघा, सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी गोपाळकृष्ण गोखले यांनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून केली होती. आर्य समाज पण त्याच्याच माध्यमातून, दयानंद सरस्वती. डिप्रेस क्लास मिशन विरा शिंदे म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे यांनी. तर BCD हे त्याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा 7वा प्रश्न बघा, 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष आपल्याला विचारलेले आहेत. ते खालीलपैकी कोण होते असं विचारले. ऑल इंडिया ट्रेड युनियन असं विचारलेलं आहे, 1920 साली स्थापन झालेलं. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो लाला लजपतराय. त्यानंतरचा पुढे आता हे प्रश्न जे आहे ते कंबाईंड PYQ अनालिसिसच्या बुकमध्ये आहेत. एक्झॅक्ट तिथून आलेला हा प्रश्न होता. त्याचं कुठे स्पष्टीकरण वगैरे हे पण मी याची सेपरेट सिरीजच घेईल. त्यामध्ये मग कंबाईंड PYQ अनालिसिसमधून किती प्रश्न आलेले आहेत ते पण आपण घेऊया, जसं आपण ग्रुप बीला घेतलं होतं. नंतर स्ट्रॅटचे आयोग. बघा, हा प्रश्न काय की स्ट्रॅटचे आयोग कशा संबंधित होता. मग शैक्षणिक सुधारणा, आरोग्य सुधारणा, दुष्काळ उपाययोजना की बालविवाह रोखणं. आता मागेच आपल्याला एका प्रश्नामध्ये दिलं होतं की दुष्काळ संहितेकरिता कोणता आयोग स्थापन करण्यात आला होता. त्याच्यावरूनच हा प्रश्न सुटतो. म्हणजे एकमेकांचे लिंक सहित 2 मार्क तर असेच आपले कन्फर्म या ठिकाणी झाले. नंतरचा 9वा प्रश्न आपल्याला काय विचारला गेला बघा, की सत्यशोधक जलसा या कला प्रकाराशी कोण संबंधित नव्हता असं विचारले. कोण संबंधित नव्हते. आता हा म्हणजे नव्हते होते याच्यावरून पण आपले प्रश्न चुकतात. तर मित्रांनो, सत्यशोधक जलसा या कला प्रकाराशी होनोजी बाळा हे संबंधित नव्हते, त्यामुळे पहिलाच ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर असेल. आणि 10वा प्रश्न आहे इतिहासाचा, की कोणत्या व्हॉइसरॉयच्या कालखंडामध्ये जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना, जिल्हा लोकल बोर्ड जे आहे त्याची स्थापना ही कोणत्या व्हॉइसरॉयच्या काळामध्ये झालेली. आता आपल्याला हे पण माहीत असायला पाहिजे की दरवर्षी आपल्याला म्हणजे एखाद्या वर्षी कुठेतरी नसेल प्रश्न, पण आपल्याला व्हॉइसरॉयवरती प्रश्न येतो. त्यामुळे लॉर्ड रिपन, लिटन, कर्झन, वेलस्ली हे सगळे जेवढे आहेत तर तेवढे गव्हर्नर जनरल आहेत, त्या सगळ्यांच्या कालखंडामध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना ही लॉर्ड रिपनच्या काळामध्ये झाली होती, हे लक्षात ठेवायचं आहे. याचं उत्तर आहे 1 नंबर. तर अशा पद्धतीने आपण इतिहासाचे हे 10 प्रश्न बघितले. पुढच्या याच्यामध्ये आपण भूगोलचे 10, नंतर पॉलिटीचे 10 आणि नंतर आपण एक व्हिडिओ कंबाईन करू ज्यामध्ये सगळा क्वेश्चन पेपरच असेल, पण मुलांना स्टेप बाय स्टेप सगळे माहीत असावे म्हणून आपण टाकलेले आहेत. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला याचे उत्तर वगैरे कळतील. आणि तुम्ही आपलं टेलिग्रामचं चॅनल जर आता जॉईन केलं नसेल तर आजच आपण नवीन ग्रुप त्या ठिकाणी टेलिग्रामला MPSC विश्वचा ओपन केलेला आहे, तिथे जाऊन नक्की तुम्ही जॉईन करा. सगळे मागचे जेवढे काही PYQ असतील तेही टाकेल. परत जेवढे काही म्हणजे अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी एक्स्ट्रा असतात ज्या करणं गरजेचं आहे, त्याच्यावरती एक प्रश्न विचारतो. ह्या सगळ्याच गोष्टी आजपासून तिकडे आपण सुरू करूया. त्यामुळे टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करायला विसरू नका. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.